रिलायन्स इंडस्ट्रीजचे मुकेश अंबानी यांनी रिलायन्स ही गुजराती कंपनी होती आणि राहणार असं वक्तव्य केलंय, पण मनसेने यावरती आक्षेप घेतलाय। पाहूयात हा स्पेशल रिपोर्ट। Reliance was, is and will always remain a Gujarati company. मला वाटणारी कंपनी गुजरातची आहे। सगळा भाड विस्तार गुंडाळा, तुमचा अँटेलिया पण गुंडाळा, गुजरातला नव्हता। मुकेश अंबानी जगातील 13वे श्रीमंत व्यक्ती। मुकेश अंबानींचं घर, ऑफिस सगळं मुंबईत आहे। तरीही मुकेश अंबानी मनानं अजूनही गुजरातीच आहेत। त्यांच्या पोटात लवठावर येण्यासाठी निमित्त ठरलं वायब्रंट गुजरात समिट। वायब्रंट गुजरात कार्यक्रमात त्यांनी गुजरात आपली जन्मभूमी आणि कर्मभूमी असल्याचं म्हटलंय। रिलायन्स ही गुजराती कंपनी होती, आहे आणि कायम राहील असं म्हणतानाच अंबानींनी गुजरात राज्यातील 7 कोटी रहिवाशांच्या स्वप्नांसाठी योगदान देणार असल्याचं वायब्रंट गुजरात समिटमध्ये जाहीर केलं। Today, let me declare yet again, Reliance was, is and will always remain a Gujarati company. Each of Reliance's business is striving to fulfill the dreams of my 7 crore fellow Gujarati. अंबानींच्या या वक्तव्याचा मनसे नेते संदीप देशपांडेंनी समाचार घेतलाय। मला असं वाटलेलं की रिलायन्स ही कंपनी इंडियन कंपनी आहे, भारतीय कंपनी आहे, पण त्यांनी काल स्पष्ट केलं गुजराती कंपनी आहे आणि ते असंही म्हणाले की माझी कर्मभूमी गुजरात आहे। मग महाराष्ट्रात तुम्ही आलात कशाला? म्हणजे जमिनी आमच्या मराठी माणसांनी दिलेल्या तुमची कंपनी उभारण्यासाठी आणि तुम्हाला तर वाटणारी कंपनी गुजरातची आहे। सगळा भाड विस्तार गुंडाळा, तुमचा अँटेलिया पण गुंडाळा, तर गुजरातला राहून बसा। महाराष्ट्रात तुमचं काम काय? शिवाय संदीप देशपांडेंनी मराठी माणसालाही इशारा दिला। मराठी माणसांनी यापुढे विचार केला पाहिजे कुठल्याही निर्णयाचा प्रभाव घेताना की आपण हे भारतीय कंपनीकडनं नाही घेत आहोत, आपण एक गुजराती कंपनीकडनं घेत आहोत। महाराष्ट्र आणि गुजरात या शेजारी राज्यांमध्ये नेहमीच स्पर्धा राहिली आहे, पण अलीकडच्या काळात बरेच उद्योग गुजरातला चालल्याचा आरोप होतोय। त्यातच मुकेश अंबानींचे वडील धीरूभाई अंबानी, ज्यांनी मुंबईच्या मशीद बंदर इथूनच रिलायन्स कमर्शियल कॉर्पोरेशनची स्थापना करून आपला व्यवसाय सुरू केला आणि त्यांचा मुलगा मुकेश अंबानींनी महाराष्ट्राची राजधानी मुंबईतून आशिया खंडातील उद्योग क्षेत्रावर आपला दबदबा निर्माण केला। त्यांनी आपली कंपनी भारतीय म्हणण्याऐवजी गुजराती असल्याचं म्हटलं तर आश्चर्य व्यक्त होणं साहजिक आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।